पण आज हा एक पथनाट्याचा प्रयोग आहे, तर त्याच्यासाठी सुरुवात करतोय. तर तयार आहे सगळे, करायचं सुरू. कारण मी पण एक पात्र आहे ना, तर मी इकडे माईकसाठी. शेतकरी मित्रांनो, आपला ग्रामीण भागातला शेतकरी हा बाजारात बियाणे खरेदीला जातो, तर त्याला बियाणे खरेदी करताना काय अडचण आलेल्या अडचणीवर पुढं पर्याय काय करायचा याबद्दल काही पडलं आहे, तर सगळ्यांना सादर करतो. तरी मला समोर बसलेले ते बियाणे विक्रेते व्यापारी आणि शेतकरी म्हणून तुम्ही आता तुमच्या रोलमध्ये या. तुम्ही आता हे दुकानदार आहे, दुकानदार साहेब कोणते बियाणे आहे तुमच्याकडं? अरे देवा, एवढं आता करावं तरी काय आम्ही? माझ्याकडे तर एवढे पुरेसे पैसे नाही. 1000 रुपये जमेल का? असं नाही, मला पण तेवढं परवडले पाहिजे ना, म्हणून मी 2000च्या खाली नाही देणार. अरे देवा, करावं काय? आता बहुतेक यावर्षी शेतकरी काही शाळा लागते का? अरे जेव्हा कोणत्याही सीझन वाया जाणार यावर्षी शेतकरी काही शाळा लागणार. अरे भाऊ, काय झालं रे भाऊ? भाऊ बघा ना, एवढं महागाचं बियाणं घ्यायला परवडायचं नाही. अरे कारण नको, तुला बियाणं नाही भेटलं तर काय झालं? मी आहे ना भाऊ तुला. कृषी सहाय्यक आहे ना, तुला कृषी सहाय्यक म्हणजे तुझा कृषी मित्र रे. काय झालं तर विचारू आपण त्याला. अहो शेठ, काय किलो बियाणं दिलं? हे भात बियाणे मागत होते, आमच्या दुकानावर आले ते. मग मला पण परवडलं पाहिजे ना तुम्हाला द्यायला, तर मी यांना 2000 रुपये किंमत त्याची सांगितली. अहो एवढं 2000 रुपये काय किमतीत लावलं? काय केलं त्या बियाण्याला? का सोडत तोडलंय का? सोडलं नाही बाबा, मला पण तेवढं त्याला टायर वगैरे लागलेला आहे ना, मला इथपर्यंत दुकानापर्यंत आणायला थोडी किंमत मला पण मोजावं लागली ना. मग त्याच्यामध्ये 4-2 रुपये मला नकोय ना. अरे पण मी कृषीचा साहेब आहे, तू मला तरी 2 रुपये कमी करायला भाऊ. नाही नाही, मला पण परवडलं पाहिजे, त्यामुळे मी 2000 रुपयाचा कमी नाही करणार. बरं भाऊ, तुला काही नाही. चल रे राजा, तू आवरून सोबत. हा ये इकडं. आता आहे, तुला काय वाटतं? तुला बियाणं घ्यायचं म्हणजे तुला वाटलं ते बियाणं लय काही महत्वाचं आहे का? आहे का? का बरं वाटतं तुला? बाजाराचं बियाणे म्हणजे क्वालिटीवालंच असणार. अरे क्वालिटी म्हणजे जन्माला बियाणं होतं का? आता करावं तरी आपण काय? तुझ्या घरी बियाणं आहे का तुझं? आपण ठेवलेलं आहे बियाणं. टाकलंय ना? चाल मग तुला त्यांना काहीतरी दाखवतो आणि तुला कुठं पैसे लागणार नाही. तुझ्याकडे गाय आहे? हो आहे ना, 4 गाय. शेण देते का? हो हो, रोज जवळपास 40 किलो शेण निघतो. तुझ्याकडे गोमूत्र आहे का? हो, गोठ्याचा बाजूला म्हणून ठेवलेलं असतं. चाल मग, फक्त आपल्याला चुना घ्यायचं काम आहे. तुझ्या वावरातली माती घ्यायची. आता चुना घेऊ आपण. दुकानदार काका, चुना द्या. हा, चुना मिळेल तुम्हाला. 50 रुपयाला आहे. बरं बरं, त्याचे पैसे मी देऊन टाकू. हा चालेल चालेल. बरं, घ्या चुना. आता दादा घाबरायचं नाही. आता आपल्याला लागणारं साहित्य आपण करणार आहे बीजागृत तयार. काय कशाला आणायचं? प्रक्रिया लावलं आम्ही आहेत ना. तुला कमी पैसे लागले नाही, शेणाला पैसे लागतील का? गोमूत्राला पैसे लागतील का? पाण्याला पैसे लागतील का? चाल मला आता मी सांगतो सगळं घे आणि असं. आता आपल्याला काय लागणार आहे? शेण. किती किलो?
5 किलो दाखवतं गायचं आहे दाखव देशी गायचं शेत किती 5 किलो लिटर आता आपल्याला काय लागणार आहे गोमूत्र किती लागलं आपल्याला 5 लिटर किती आणलं आता अजून काय तुझं घरचं बी कुठे आहे तू तिकडे काय असं आणि पाणी आता हे झालं आपलं साहित्य गोळा आता बघ बाजारातून काय आणलं फक्त आपण खायला लावायला नाही रे बाबू बियाण्याला लावायला आता तू सांग मला काय काय घेतलं आपण 5 किलो गाईचं शेण नंतर गोमूत्र किती नंतर चुना किती 50 ग्रॅम पाणी किती 20 लिटर आणि किती आपल्याला बियाण्याचं करायचं आहे 100 किलो बियाण्याचं आता तुला बियाणं किती पेरायचंय 15 किलो बरोबर मग तू एकटा नको करू तुझ्या बरोबरचे जे शेतकरी आहे त्यांना पण दे तू आलं लक्षात मग आपण काय करू 200 लिटरचं तयार करू आता सुरुवातीला काय करायचं चुना याला पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचं काढ ते फोड आणि त्या पाण्यामध्ये त्याला पाणी मिक्स करून घे हा आता हा चुना झाला मिक्स आता याच्यात काय केलं तू चुन्याला ढवळून घेतलं आता शेण घे हे शेण किती शेण घेतलं आपण 5 किलो बस आता गोमूत्र टाक त्याच्यात कुठे गोमूत्र असलं पण काय शेतकरी मित्र हे कोणतं नाव घेणार आपली आईला मी सगळं आज तुझ्या शेतातली बाकी राहिली दूर काय पटकन घेऊन होय तुम्ही स्वतः रे टाकायला ती माती काय टाकलं कोणाच्या शेतातली आता ती डबल चांगली आता बर आता काय करायचं आहे आता हे तुझं बीजामृत केव्हा तयार होईल माहिती का 24 तासात तयार होईल ते 24 ते 28 तासात तयार होईल मग याला काय करतो सकाळ संध्याकाळ व्हायचं जवळची ना त्याला काय पैसे लागतील का नाही लागणार नक्कीच करा साहेब पैसे वाचल्यावर आता तू काय करायचं ते डबल झालं का त्याला काढून घ्यायचं पडक्याने नंतर काय करशील बियाणं पसरवशील आणि त्या बियाण्यावर ते काढलेले ना त्याला आता शिकवायचं सगळं बियाणं बी झालं आणि हळू त्याला तुळून काय करायचं ते वाळत ठेवायचं आणि मग ते बियाणं पेरायचं वाढवायचं कसं सावलीत वाढवायचं आता तू बियाणं पेर कसं रोग झालं ते सांग मी येतो माझ्या ऑफिसला ना बरं